तर तुम्ही दिसा बिझनेस तरी चालेल दिसा तुम्ही नावा चला आपल्या परत्या ए मिलिंद दादा तू फक्त त्याच्याबद्दल YouTube तर सलामीची जोडी मैदानाची आत दाखल झाल्या समीर आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाची आत दाखल झाली. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय योगेश वाघमारे आणि लेख पंचांच्या भूमिकेत पाहतोय दिनेश वाघचौरे. हे दोन पंच मैदानाची आत दाखल झाले. अरे तो मागात चाललाय आवाज नाही दादा आवाज नाही येत. तर पहिला गोलंदाज दत्ता. पहिला झेंडू आपण पाहिला तर खूप बाहेर जाणारा बाईची एक धाव इथून जोडली जाईल. पहिल्या दिवसातील पहिले मॅच पहिला बॉल आणि पहिलाच बॉल स्वर फेकला जातोय दत्ता या गोलंदाजाच्या माध्यमातून. इज दी व्हाईट बॉल. पहिला चेंडू फेकला जातोय तो व्हाईट चेंडू फेकलाय दत्ता या गोलंदाजाला. एकदा धाव फलकावर रोहन ऑन द स्ट्रायकिंग एंड. समोर रोहनला पाहतोय पहिला गोलंदाज दत्ताला वापरलाय. पुन्हा त्याच दिशेला हा बॉल. आता मात्र निर्धाव. इथून निर्धाव चेंडूची झाली असं सांगता संजय नगर संघासाठी. तर फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती. तर फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती. दंडित केलंय गोलंदाजाला. तिसरा पंच देखील मैदानाच्या आत दाखल झालाय. तर गोलंदाज तयार. दत्ताला पाहतो गोलंदाजी करत असताना यावेळेस आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॉल त्रिफला उद्ध्वस्त. दांडी गोल फलंदाज झालाय. बॅट पहिला धक्का धन्यवादी संघाला रोवण्याच्या स्वरूपात. तर राहुल दादा मालुसवाडी यांचं इथं आगमन झालंय. त्यांचा सत्कार करतील मंगेश पवार. नवीन बादल मैदानाची आत दाखल झालाय. वैभव तर एक दिलासा दिलदार माणूस मारुती दादा वाघमारे यांचे इथं आगमन झालं. आपल्याला देखील स्वागत. त्यांचं स्वागत करतील बालूकाका वाघमारे यांच्या हस्ते आपलं स्वागत केलं जाईल. तर आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया माच्या दिशेनं जिथं माच रंगले. एका बाजूला डोनेवाडी दुसऱ्या बाजूला संजय नगर. प्रथमतः टॉस जिंकून सत्रक्षण स्वीकारलंय संजय नगर संघानं. गोलंदाजी करत असताना दत्ता आतापर्यंत धावा खर्च केला तर मात्र एकच धाव फलकावर. गोलंदाज तयार झालाय. समोर स्ट्रायकिंग एंड वरती नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. डाव्या हातचा
हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वैभव ऑन द स्ट्रायकिंग एंड. गोलंदाज तयार झालाय. या दरम्यान बॉलला सोडून दिला फलंदाज वैभव यानं. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली फेक आतापर्यंत पाहिलं गेलं. जिथून त्यानं पहिला चेंडू स्वर फेकला तिथून दंडित केलं होतं गोलंदाज दत्ता याला. तिथून चांगली गोलंदाजी करताना पाहतोय संघासाठी चांगली गोलंदाजी. नो चेंडू. इथून मात्र पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. गोलंदाज बाद केला जाईल. तर गोलंदाजाला बाद केलं. तिसऱ्या पंचानं पाहिलं हा बॉल त्यानं फेकला आणि गोलंदाज बाद झाला. आणि पेनल्टी देखील असेल संजय नगर संघाला. चला नवीन गोलंदाज या लगेच मैदानात. सॉरी पेनल्टी नसेल. तर लगेच पंच सामना स्टार्ट करा. खूप विलंब झालाय. आतापर्यंत गोलंदाजावरती अभिषेक आलं होतं आणि तिसऱ्या पंचानं पाहिलं आणि गोलंदाजाला बाद केलं. केटीसी लाईव्ह या एजंट्सना ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आकाश बागडे आणि ईशांत बागडे यांच्या माध्यमातून केटीसी लाईव्ह ची स्पर्धा आपण पाहतोय. कव्हरेज केली जाते. त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि जातो मागच्या दिशेनं समीर याच्या बॅट मधून आला चौकार. धावफलक दाबून पोहोचलाय 7 अंकावर. फुलटॉस बॉल अगदी मिडविकेटच्या डोक्यावरून बॉल एक्झिक्यूट केला. बॉल फरार. दाबा मिळतील 4. कणकणीत दणदणीत चौकार. बॅक टू बॅक आला दुसरा चौकार समीर पवारच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या अंकावरती. 11 धावा धावफलकावरती. सुरेख फटकेबाजी असे फटके मारणं गरजेचं असेल. जवळपास मोठे धावसंख्या टोकायची असेल तर समीर या फलंदाजाला. एकूण धावफलक 11 या अंकावरती. 1/11 असं समीकरण आपण पाहतो दोनेवाडी संघाचं. बॉलर तयार विनोद. आडवा बॅटनं त्या दिशेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये टिपली जाईल. फलंदाज बॅट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 11. पाहिलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. जिथून दत्ताला बाद फेकीमध्ये बाद केलं तिथून न्यू गोलंदाज वापरला विनोद. त्यानं 8 धावा खर्च केल्या. 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक कोण हाताळणार. कर्णधार कोणावरती जबाबदारी सोपवणार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. कर्णधारांना जबाबदारी सोपवले मयूर या गोलंदाजावरती. डावा हातचा गोलंदाज फलंदाज मैदानाच्या आत पाहतोय वैभव. एक डावखोर हाताचा फलंदाज. त्याला सामोरा गोलंदाज पाहतोय मयूर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 11. त्याच्यानंतर दुसरं षटक मयूर याच्या हातात दिलं कर्णधारानं.
जबाबदारी. कमी धावसंख्येत रोखवायचे असेल तर जवळपास निर्धाव चेंडू कदाचित विकेट काढणं गरजेचं असेल मयूर या गोलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली होते. पहिला चेंडू इथून फेकला जातोय, तो देखील निर्धाव. मयूर या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. बॉल अडवा बॅटनं त्या दिशेला शतरक्षक, त्यानं अडवलाय बॉल. सुरेख शतरक्षण. बॉल उचलणार, फेकणार, तत्पर्यंत एक धाव. इथून मात्र जोडली जाईल धावसंख्येत. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक धाव खर्च केले. गोलंदाज मयूर यांना एक या धावसंख्येनं धावफलक 12 या अंकावरती 12 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक चालू मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. स्वप्नील, त्याला आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जाईल. या फलंदाजानं एकदा स्ट्रायकिंग रोटेट केलं आणि स्ट्रायकिंग एंड वरती पाठवलं स्वप्नील या फलंदाजाला. त्याच्या बॅट मधून मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, झेलपर्यंत पोहोचलाय शतरक्षक. त्यांना टिपली झेल, फलंदाज बाद. सागर होता त्या दिशेला शतरक्षक, सहजरीतीने टिपली झेल आणि फलंदाज झालाय बाद. इथून मात्र तिसरा धक्का मिळेल डोनेवाडी संघाला स्वप्निलेच्या स्वरूपात. दरम्यान पाहिल्या समोरच्या दिशेनं शतरक्षक होता सागर, त्यानं झेल टिपली, फलंदाज बाद केला स्वप्नील. या फलंदाजाला तंबूजी आसरायला परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रितेश. या दरम्यान दांडी 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 गुल, फलंदाज बाद. विकेटचा पतन. आल्या पावली मात्र माघारी परतावं लागेल. जसा मैदानात आला तसाच माघारी पाठवला मयूर या गोलंदाजांना. फलंदाज बाद झालाय रितेश. जसा मैदानात दाखल झाला होता तसाच मैदानाच्या बाहेर देखील पाठवला रितेश या फलंदाजाला. मयूर या गोलंदाजानं दांडी गुल केली, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय सागर. दुसरं षटक चालू मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा 12 धावा 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक चालू मैदानाच्या आतमध्ये. जिथून पहिल्या षटकात 11 धावा आल्या तिथून दुसऱ्या षटकात कमजोरता आपण पाहिली डोनेवाडी संघाची. बाग फलंदाजाला बाद करण्यात माहीर ठरते आतापर्यंत मयूर गोलंदाज. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु जे झाले जमिनीला दान. इथून मात्र जीवनदान मिळेल ते सागर या फलंदाजाला.
शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील जवळपास आपण पाहिलं 13 या धावसंख्येवरती आतापर्यंत थांबवला. जवळपास सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय मयूर या गोलंदाजाला ही झेल जर का टिपली असती तर कदाचित विकेट हॅट्रिक झाली असती मयूर या गोलंदाजाची, परंतु स्वतःच्या बालोत्रामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र जमिनीवर दान झाली. तिथून मात्र खराब सतरक्षण, चेंडू फरार, आलाय वन बाउन्स सीमा पार, आलाय चौकार वैभवच्या बॅट मधून. चौकार येतो शेवटच्या बॉलवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 17 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या विनोद या गोलंदाजांना. त्याच्यानंतर दुसरं षटक मयूर याच्या हातामध्ये दिलं कर्णधारानं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 17. नको रे. सागर आणि वैभव काशीनाथ जुने हॅलो, जाऊया मागच्या दिशेने. इथं मात्र एक चोरीची धाव घेण्याचा प्रयत्न. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक पाहतो मैदानाच्या आतमध्ये. राहुल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू स्वतःच्या चालुतुरमध्ये अडवला राहुल या गोलंदाजांना. त्याच्यानंतर एक धाव सहजरित्यानं पूर्ण. एका धावसंख्येनं मात्र धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. 18 धावा धावफलकावर. वैभव एक डावखोर त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं त्याची मागच्या षटकात झेल सुटली होती, तिथून त्यानं एक चौकार लगावला. त्याच्यानंतर मोठे फटकेबाजी करताना पाहतोय. खूप बाहेर जाणारा बॉल पंचांनी मात्र वाईट घोषित केला. 51 धाव. एका धावसंख्येनं धावफलक 19 अंकावरती. तर भालचंद्र दादा तर यांच्याकडून मात्र स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर एक धाव. त्याच्यानंतर दुसरा चेंडू स्वर फेकला राहुल या गोलंदाजानं. तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजाला बाद केलं राहुल या गोलंदाजाला. चला नवीन फलंदाज लगेच या मैदानाच्या आत. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. जयेश पहिला चेंडू पेश करत असताना अगदी आडवा बाटने केलाय लॉंगॉनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना यष्टीरक्षक धावत आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस ठरला होता. धावा धावफलकावरती
तिसरं षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये 20 धावा दाखल कवरती. या दरम्यान मोठा फटका सागरच्या बॅटमधून समोरच्या दिशेनं झेल सोडली. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 देखील पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहजरित्याने पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. इथून मात्र होतील 3 धावा पूर्ण. चार बाद 23 धावा दाखल कवरती. डोनेवाडी संघाची एका बाजूला डोनेवाडी, दुसऱ्या बाजूला संजय नगर. दोन्ही जवळचे संघ एकमेकात आज लढत देताना पाहतोय. राहुल गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. या दरम्यान मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलची झाली सांगता मेनपंचाच्या भूमिकेत योगेश वाघमारे त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची झाली असं सांगता इज दी व्हाईट बॉल. एक अंतर दाब खराब गोलंदाजीतून. खऱ्या अर्थानं मोठे फटके मारणं गरजेचं असेल त्या जयेशा फलंदाजाला. अकोट टप्प्याचा बॉल आता मात्र फाईन लेगच्या दिशेनं बॉल उचलणार, फेकणार, त्यापर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. तिसऱ्या षटकातील गोलंदाज राहुल पाहतोय. खऱ्या अर्थानं अकोट टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जयेशा फलंदाजाचा, परंतु बॅटवरती जशा प्रकारे आला नाही. पुन्हा त्याच दिशेला आता मात्र सतरक्षकांना अडवलाय. एकदा पूर्ण, 1 धाव. शेवटच्या बॉलवरती आलं 1 धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27 धावा. 27 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक बाकी असेल. चला शेवटचा गोलंदाज लगेच मैदानाच्या आत या. चला पंच लगेच सामना स्टार्ट करा. 4 गोलंदाज वापरले जातील. म्हणजे तुम्ही काय असाच बेचाल काय? जायचं ना, थांब ना, ही जात कपडे दे, माझं चाललं पैसा लागला आता. जात वडी कपडे वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक, 4थं षटक सागर पाहतो गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकात 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल डोनेवाडी संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27. जयेशच्या बॅटमधून मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल डोनेवाडी संघाला. ती अपेक्षा पूर्ण करणार का संघासाठी? जयेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूल, परंतु चेंडूला मात्र सीमारेषा पार दागलं नाही. फलंदाज जयेशला सहजरित्यानं टिपली जाईल. फलंदाज झाला बाद. जयेशच्या बारीपर्यंत हा. ए भाऊ कॅमेरा दे, त्याच्यात बोला नको नाही, वर आवाज दे. बदला काढू का? बदला काढू? बदला का काढायचं? ए ते
नवीन बॅट्समन मैदानाची आत दाखल झालाय संतोष. या दरम्यान फलंदाज झालाय बाद. सरळ बॉल एस्टेनवरती. एस्ट्या उद्ध्वस्त. दांडी गोल. फलंदाज बाद. सागरच्या बारीचा अंत. हॅलो हॅलो हॅलो. फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावर. पुन्हा एकदा शेर चेंडू. खराब गोलंदाजी. वाईट बॉलची इथून हॅट्रिक केली गोलंदाजाला. बॅक टू बॅक 3 चेंडू स्वेर. आकुटप्पाचा बॉल. थर्डी आरच्या आतमध्येच बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. फिक्की सुरेख. इथून मात्र होतील 2 धाबा. 2 धाबा इथून होतील पूर्ण. दोन्ही संपूर्ण धावसलक जमून पोहोचले. 33 अंकावरती 33 धावा धावसलकावर. शेवटचं षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्याची गरज असेल ती आकुट टप्प्याचा बॉल वाय चेंडूची झाली आहे सांगता. खराब गोलंदाजी. जबलपास या गोलंदाजांना 5 ते 6 चेंडू स्वेरच फेकलेत. खराब गोलंदाजी संजय नगर संघासाठी. चार चेंडूची झाली असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातील. खराब गोलंदाजी सागरेच्या गोलंदाजी करत असताना आकुटप्पाचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण. लंगाच्या दिशेने हा बॉल. तत्पर्यंत 2 धाबा. तर कदाचित शेवटचा बॉल शिल्लक असेल. पुन्हा समोरच्या दिशेनं. पुन्हा त्याच दिशेला तो क्षेत्ररक्षक. आता मात्र बॉल उचलणार फेकणार. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसलक जाऊन पोहोचले. 38 अंकावरती 39 धावेची गरज विजयासाठी. या स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. बाबा तिकडे जा तू पण.
देऊ तर तुला काम्याचं वार दे तिकडे दे ना हे तुमच्यासाठी ती मांडव बांधा ना ती मांडव आहे ना आवाज नाही ना यानंतरची मॅच असेल सिंगल द्विपक्षीय रामाची वाडी दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षाकडे या टॉस करण्यासाठी सिंगल संघाचा कर्णधार आणि रामाची वाडी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे जाऊया माझ्या दिशेने जिथं 24-39 जागेची गरज असेल विजयासाठी आणि 39 जागेच्या लक्ष असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रमेश आणि मयूर ही सलामीची जोडी पहिला चेंडू रमेशनं अगदी समोरच्या दिशेने स्टेटनला ग्राउंड फटका होता एकच धावेसाठी रमेश आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंड वरती त्याच्या बॅट मधून स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं एक धाव कव्हर तर स्वप्नील गोलंदाजीसाठी पाहतो पहिल्या षटक हातलताना पहिल्या चेंडूवर जिथे एक डाव खर्च केली तदनंतर दुसरा बॉल अकुट टप्प्याचा होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थर्ड यार्डच्या आतमध्ये एक्झिबिट केला आणि झेल टिपले फलंदाज झाला बाद पहिला धक्का पहिल्या बॉलवरती एक डाव त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद ही त्याची खासियत आहे स्वप्नील आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय निखिल या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एलबी विफोरची अपील पंचांनी मात्र ठेपल्या. इथून मात्र निकाल चेंडूची झाली होते. गोलंदाज स्वप्नील या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक चालू असताना जवळपास 15 ते 16 धावा कुटण्याचा मानस असेल निखिल या फलंदाजाचा. निखिल आणि रमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या दरम्यान मोठा फटका चेंडूला मात्र फेकून दिलाय. सीमारेषा पार आलाय हा चौकार. डीप मिड विकेट त्या दिशेनं हा बॉल फरार आणि धावा मिळतील 4. इथून मात्र निखिलच्या बॅट मधून आलाय चौकार. असे फटके मारणं गरजेचं. डोकलाय फलंदाज निखिल यानं. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र स्वतः यष्टीरक्षक धावत आला आणि यष्टीरक्षकांना मात्र डिप्लेझेल फलंदाज झालाय बाद. निखिल जसाच तसं प्रत्युत्तर. आधीच्या बॉलवरती निखिलने चौकार ठोकला होता. त्यानंतरच्या बॉलवरती फलंदाजाला बाद केला स्वप्नील या गोलंदाजांना. फलंदाज झालाय बाद. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो राहुल. त्याला शिंगडे संघाचा कर्णधार आणि रामाचेवाडी संघाचा कर्णधार लवकर या टॉस करण्यासाठी. शिंगडे संघाचा कर्णधार आणि रामाचेवाडी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी समालोचन कक्षाकडे या. जाऊया मॅचच्या दिशेने जिथं न्यू बॅटर आला होता राहुल. त्याच्या बॅट मधून पहिला बॉल पेश करत असताना जणू काही हल्ला बॉल घडवलाय. बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार आणि आलाय खणखणीत. पहिल्या षटकात धावफलकावरती धावा ठोकल्या. त्या मात्र 11. संजय नगर संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना त्या संघानं देखील पहिल्या षटकात 11 धावा ठोकल्या होत्या. जसाच तसा प्रत्युत्तर त्या संजय नगर संघानं. आता मात्र बॅटिंग करत असताना संजय नगर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रमेश स्ट्रायकिंग एंडवरती आणि नो स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. ज्याच्या बॅट मधून मागच्या षटकात शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला. पहिला बॉल अगदी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटके खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातात हा बॉल. इथून मात्र झाली निर्धार चेंडूची फेक वैभव या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू फेकलाय वैभव या गोलंदाजाने. दुसरं षटक हाताळण्यासाठी वैभवला पाहतोय. जणू काही या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धार फेकण्याचा माहीर ठरलाय वैभव गोलंदाज. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आणि त्यांना टिपले जाईल फलंदाज बाद.
हा शेवटचा चला रामाचीवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. शिंदे संघाचा कर्णधार आपण त्याचा बॉल मोठा फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक रोहन त्यांना तिथली झेल फलंदाज बाद. तर सागर या फलंदाजाला मात्र बाद केलं. वैभव या गोलंदाजांना या दरम्यान बाहेर जाणारा बॉल पंचाने मात्र वाईट घोषित केलं. 51 धाव. एका धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 अंकावरती 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक चालू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना बाकी वैभव या गोलंदाजाला पुन्हा तास दिशेला पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी वैभव या गोलंदाजाच्या माध्यमातून बॅक टू बॅक हा दुसरा स्वीर चेंडू फेकला जातोय वैभवाच्या माध्यमातून. रिष्टे संघाचा कर्णधार चालक संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं त्या दिशेला क्षेत्ररक्षक रोहित बॉल उचलणार देखणार एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. रिष्टे संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. आपला जुना पवला त्याला वाईट काय देत. तर इथून मात्र होतील 2 धावा पूर्ण. दोन्ही धावसंख्येने धावफलक जागून पोहोचले. 17 अंकावरती 18 धावा. 18 धावा धावफलकावरती दुसरं षटक चालू असताना वैभव गोलंदाजी मार्गावरती पाहते. हे दुसरं षटक खऱ्या अर्थानं खूप महागडं ठरलंय ते दोन्हीवाडी या संघाला. इथं मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असताना परंतु 21 धावावरती थांबवलं राहुल या गोलंदाजाला. आणि इथून मात्र दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जागून पोहोचले 19 अंकावरती.
चला सलग संघाचा कर्णधार आणि रिश्ते संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. पैसा लेने का Vedu catch. Vedu. जाऊया मागच्या दिशेला वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक पाहते. गोलंदाजी मार्कवरती समीर पहिला चेंडू. समीर या गोलंदाजाचं स्वागत केले चौकारानं. फलंदाज समीर याच्या बॅट मधून देखील आला चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाज समीर याचं चौकारानं. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज समीर यानं. जिथून पहिल्या बॉल वरती चौकार आला तिथून दुसरा बॉल निर्धाव. कमबॅक करताना बाटे संघासाठी समीर गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र लाईन आणि लेंथ सापडली गोलंदाज समीर याला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज समीर याच्या माध्यमातून जिथून पहिल्या बॉलवरती चौकार तिथून बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. आता मात्र थांबवलाय फलंदाज समीर याला. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार मारला परंतु जिथून दोन चेंडू दाब फेकले तिथून एक चेंडू खराब गोलंदाज होता. धाव फलकावरती धावा 24 धावा. चला चालक संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. अकोट टप्प्याचा बॉल मोठा फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉल फरार. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने आलाय चौकार. अकोट टप्प्याचा बॉल होता. डीप कव्हरच्या दिशेने हा बॉल. 28 अंकावरती 28 धावा धावफल कव्हर. तिसरं षटक चालू मैदानाच्या आतमध्ये 39 धावेचं लक्ष असताना 28 धावा आतापर्यंत ठोकल्यात त्या संजय नगर संघाच्या फलंदाजांना. समीर शॉकिंग एंड वरती पाहते. या दरम्यान बॉकर रिजन मध्ये त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद. चौकार लगावला तिथून मात्र डायरेक्ट ब्लॉकआउट रिजन मध्ये चेंडूला फेकला समीर या गोलंदाजांना आणि फलंदाज झाला बाद. समीर याच्या बारीचा अंत. त्याला चालक संघाचा कर्णधार ज्ञानेश्वर पवार या टॉस करण्यासाठी
पहिला शिंगोल संघाचा कर्णधार आणि रामावाडी संघाचा कर्णधार या आपण चला बंधू सामना स्टार्ट करा. बादल मैदानाच्या आतमध्ये पाहतो पुन्हा पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त होती लांबी कमी झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता. झेल सोडली एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण आणि राहुल फलंदाज झाले बाद. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद 3 धावा. चौथी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद 3 धावा. 3 धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती धावा 31 धावा. 8 धावेची गरज विजयासाठी. 6 चेंडू 8 धावेची गरज विजयासाठी संजय नगर संघाला. 31 धावा धाव फलकावर. 6 चेंडू 8 धावेची गरज विजयासाठी. चला पण सामना स्टार्ट करा. रेस्पे संघाचा कर्णधार आलाय का? चालक संघाचा कर्णधार रामवाडी ना आना शिंगडोळ चला रामावाडी संघाचा कर्णधार पास करण्यासाठी या. रामावाडी संघाचा कर्णधार जाऊया मागच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती पाहतो जयेश या गोलंदाजाला. 6 चेंडू 8 धावा रोखायचे गोलंदाज जयेश आला. तर म्हणजे आपण फलंदाज त्या बाजूला पाठवा. ज्ञानेश्वर ऑन दी स्ट्रायकिंग एंड. जवळपास 7व्या क्रमांकावरती ज्ञानेश्वर या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. पहिलाच बॉल आखून त्याचा होता. 1 बाउन्स दिला जातोय. गोलंदाजाला आता मात्र दंडित केले 1 बाउन्स. इथं मात्र जसा हा बॉल फेकला तसा अजून एक बॉल फेकला तर कदाचित गोलंदाजाला नो बॉल घोषित केला जाईल. 1 बाउन्स. पहिला गोलंदाज जयेश यांना निर्धाव फेकलाय. तर बाहेरून आवाज दिला तर अन्यथा पेनल्टी लावली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवरती दबाव आणू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
थांब ना आता यातून तरी जाऊ तर रिव्ह्यू मिळणार नाही दोन्ही संघाला ही सूचना आहे. रिव्ह्यू फक्त भीमरसाठी असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपला इथे बोल गेला रे आधी जाऊया मागच्या दिशेने गोलंदाज तयार. येथून मात्र न चेंडू घोषित केलाय. गोलंदाज येथून मात्र न चेंडू फेकलाय. गोलंदाज जयेश यांना थ्रीची संधी असेल. बोला नको कॅमेरा आवाज बाहेरून आवाज दिला तर पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघाला हा सूचना. जर आपले प्रेक्षक आले असतील तर त्यांना देखील आपण समजावा. जाऊया मागच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती जयेशला पाहतो. निर्धार चेंडू फेकला जातो. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून चार चेंडू 6 धावेची गरज विजयासाठी संजय नगर संघाला. एका बाजूला संजय नगर, दुसऱ्या बाजूला दोन्हीवाडी. दोन्ही संघ जवळचे आणि जवळच्या संघात पहिली मॅच आपण पाहतोय. ब्लॉकआउट डिव्हिजन मध्ये ब्रह्मास्त्र फेकलं होतं गोलंदाज जयेशनं. निर्धार चेंडू 3 चेंडू 6ची गरज. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये जिथं 6 चेंडू 8ची गरज होती तिथून खराब गोलंदाजी आपण पाहिली होती जयेशाची. जिथे त्यानं 9 चेंडू फेकला होता त्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मोठा पट्टा खेळण्याचा मानस करण्याचा प्रयत्न होता ज्ञानेश्वर या फलंदाजाचा. गोलंदाज तयार जयेश. 3 चेंडू 6 धावेची गरज. पुन्हा ब्लॉकआउट डिव्हिजन मध्ये पुन्हा ब्रह्मास्त्र आणि पुन्हा निर्धार चेंडू. 2 चेंडू 6ची गरज. काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार हा सामना. संजय नगर की दोनेवाडी की संजय नगर. एका बाजूला दोनेवाडी दुसऱ्या बाजूला संजय नगर. खऱ्या अर्थानं 39 धावेचं लक्ष असताना जवळपास 6 चेंडू शिल्लक होते संजय नगर संघाकडे. 8 धावेची गरज होती. तिथून खऱ्या अर्थानं मोठे पटके मारण्याची गरज नव्हती. 1-2 धावेनं सामना जवळपास आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न होता फलंदाज ज्ञानेश्वर या फलंदाजाचा. इथून मात्र 1 धाव होईल पूर्ण. आता कदाचित 1 चेंडू शिल्लक असेल शेवटचा आणि 4 धावेची गरज. 3 धावा जर का केल्या तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 धावा जर का केल्या तर दोनेवाडी संघ जिंकेल. 4 धावा केल्या तर संजय नगर संघ जिंकेल. 1 चेंडू 4 धावेची गरज. शेवटचा बॉल शिल्लक असेल. कोण जिंकणार हा सामना. या स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर. दोन्ही संघाला विनंती आहे. सर्व संघाला विनंती आहे. स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर केली जाईल. 1 चेंडू 4 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोलंदाज जयेश या गोलंदाजाला. 1 चेंडू 4 धावेची गरज. गोलंदाज जयेश. शेवटचा बॉल काय घडणार या बॉल वरती. आणि जय सोडली 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज झाला बाद. मॅच जिंकली ती दोनेवाडी संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागेल ते संजय नगर संघाला. सेलिब्रेशन करताना पाहतोय दोनेवाडी संघाला.
माय जिंकली ती दोनेवाडी संघाला. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. चला सागर पवार आपण समालोचन कक्षाकडे या. काय रे तू आधी match लावली, आता लावलं, match तीन लावली. लावलं. अरे ते या ना शिंदोल